आणि आता सविस्तर बातमीपत्र। माळशेज घाट मार्ग बंद असल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे। मात्र खिरेश्वर परिसरात रात्रभर पर्यटकांच्या वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या होत्या आणि या कोंडीत रुग्णांसह अनेक पर्यटक सुद्धा अडकले। त्यामुळे तासनतास ते अडकून पडले होते। मोठा मनस्ताप सहन करावा लागला। पोलिसांकडून स्थानिक वाहनांना अडवलं जात आहे। काही अवजड वाहनांना पैशांच्या बदल्यात सोडलं जात असल्याचा आरोप स्थानिक करतात। प्रशासनाच्या अपुऱ्या नियोजनामुळे पर्यटकांचे हाल होतात। पर्यटन हंगामात घाटमार्ग बंद ठेवल्याने स्थानिक व्यावसायिकांना सुद्धा याचा मोठा आर्थिक फटका बसतोय। त्यामुळे नाराजी व्यक्त केली जाते। याच माळशेज घाटातून आढावा घेत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। कल्याण अहिल्यानगर हा जो महामार्ग आहे गेल्या 9 ते 10 दिवसांपासून बंद आहे, कारण करंजाळेजवळ हा रस्ता खचलेला आहे। त्याच्यामुळे जे काही प्रवाशांचे ते हाल होत आहेत आणि एकूणच हा जो रस्ता आहे लवकरात लवकर दुरुस्त व्हावा अशीच मागणी होते। मात्र प्रशासनाने म्हणजे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी एक अध्यादेश काढला की हा रस्ता सध्या बंद करण्यात येत आहे। हलकी वाहनं काही प्रमाणात चालू आहे। आपण जर इथे पाहिलं तर आज शनिवार रविवार आहे, इथे अनेक पर्यटक जे आहेत ते या दिशेने येत आहेत, तेव्हा हलकी वाहनं जी आहेत ती सुरू आहेत। मात्र दूरवर जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी जी काही जड वाहनं आहेत ती थांबून आहेत। त्याला कारण असं आहे की हे जे पोलीस प्रशासन आहे इथे ते हलकी वाहनं आता सोडतात, बाईक्स वगैरे जातात, मात्र रात्रीच्या वेळी किंवा कोणाचे लक्ष नसताना आर्थिक देवाणघेवाण करून हे जे काही अवजड वाहनं आहे ती पुढे सोडतात। अशी काहीशी जी काही धक्कादायक बाब आहे ते इथले रहिवासी आहेत त्यांनी समोर आणलेली आहे। इथले स्थानिक हे नागरिक आहेत, त्यांचा वाहतुकीचा व्यवसाय आहे। काय नाव तुमचं? चेतन जगताप। काय परिस्थिती? करंजळगावचा रहिवासी आहे मी। अहो इथे ना कधी पण यांच्या मनाला वाटेल ना त्यावेळेस रस्ता बंद करतात आणि ज्यांच्या मनाला वाटेल त्यावेळेस रस्ता चालू करतात। पण लोकल वाल्यांचं आमचं असं म्हणणं आहे ना, तुम्हाला जर रस्ता बंद जर करायचा असेल तर कायम बंद करा आणि जर चालू जर ठेवायचं असेल तर कायम चालू ठेवा। आमचं तर एवढी मी रात्री स्वतः मी पेशंट घेऊन गेलोय 15 किलोमीटर वर सगळं मी स्वतः गेलो पेशंट घेऊन आणि रात्री 12 वाजता येऊन बघतोय, परत कोळसा मारून आलोय 12 वाजता येऊन बघतोय तर जेसीबी लावून यांनी रस्ता रात्री चालू केला। म्हणजे काय बोलायचं आम्ही स्वतः तरी सांगा। लांब ती गाड्या दिसतात उभे राहिले ते काय भानगडी सगळी? अहो त्या गाड्या रात्रीच्या पैसे घेऊन सोडून देतात, गाड्या रात्रीचे सगळे त्याच्यामुळे थांबलेले ह्या गाड्या थांबल्यात ना बाकीच्या रात्रीचे पैसे घेतात सोडून देतात गाड्या। जड वाहतूक नाही ना? जड वाहतूक इथं अलाउडच नाही। माझ्याकडे व्हिडिओ डायरेक्ट जड वाहतुकीच्या बघू शकता डायरेक्ट तुम्ही जड वाहतुकीचे इथं डायरेक्ट व्हिडिओ माझ्याकडे। अवजड वाहतूक ही सुरू करतायत म्हणजे आता ही स्थानिकांची मागणी आहे की त्यांना पर्याय म्हणून एखादा रस्ता इथून उपलब्ध असावा, कारण अशा पद्धतीने जर एखादा पेशंट दगावला असता तर निश्चितच ही दुर्घटना किंवा ही दुर्दैवी वेळ कुणावर येऊ नये या दृष्टिकोनातून प्रशासनाने काळजी घेणं गरजेचे आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, करंजाळे।